नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करत आहोत वर्ग 10वी साठी। आणि त्यासाठी आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात केलेली होती, इतिहास लेखन भारतीय परंपरा। आणि यामधील पहिला आपण भाग बघितलेला आहे। आज आपल्याला याच्यातील दुसरा भाग, ज्यामध्ये आपल्याला भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली ज्या इतिहास लेखनाच्या सुरू झालेल्या होत्या त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्यामध्ये मुळामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन अशा 4 टप्प्यामध्ये आपल्याला या विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास करायचा आहे। मग इतिहास लिहित असताना भारतीय परंपरेमध्ये वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की भारतामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश आले आणि ब्रिटिश आल्याच्या नंतर विविध ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या। या वसाहतींच्या माध्यमातून असणारे जे काही ब्रिटिश अधिकारी असतील, ख्रिश्चन धर्मप्रसारक असतील, आणि या सर्व मिळून या सर्वांनी जो लेखन केलेलं आहे त्या लेखनामध्ये ब्रिटिशांचं जे असणार एक प्रकारची उच्चतेची भावना, श्रेष्ठतेची भावना त्यांनी लिहिलं। आणि याचं भारतीय संस्कृती कशी गौण आहे, ती कशी गौण दर्जाची आहे आणि पूर्वग्रह प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। हे अशा प्रकारचं जे लेखन केलेले भारतीय संस्कृतीबद्दलचं जे धर्मप्रसारक आहेत किंवा ब्रिटिश अधिकारी आहेत, ज्यांनी वसाहतीला पूरक पोषक असं लेखन ज्यांनी केलं ते वसाहतवादी लेखनामध्ये येतं। आणि मग वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी इतिहास लेखनाचा जो वापर केला गेला त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं। आणि 1922 ते 1937 च्या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड प्रसिद्ध झाले। आणि हे त्याचं ठळक उदाहरण सांगता येते की आणि याच्या माध्यमातून वसाहतवादाला पोषक असं वातावरण या अधिकाऱ्यांनी, धर्मप्रसारकांनी निर्माण केलं, म्हणून हे वसाहतवादी इतिहास लेखन आहे। ही एक प्रणाली त्या काळाने ब्रिटिश कालखंडामध्ये भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांची सत्ता होती आणि याला अनुसरून जे इतिहास लेखन झालं त्याला आपण वसाहतवादी इतिहास लेखन असं म्हणू शकतो। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन। प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला असं सांगता येतं की संस्कृत आणि युरोपीय भाषा यांच्यामधील असणारा साधर्माचा अभ्यास करणारे काही इतिहासकार होते आणि यांनी वैदिक आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर भर दिलेला होता। आणि यामधूनच जी काही भाषा असणारी जननी आहे की ह्या सर्व जगामध्ये असणाऱ्या भाषांची जननी कोणती असू शकते, म्हणून त्यांना असं एक संकल्पना किंवा कल्पना मांडली की याही अगोदर एक इंडो युरोपियन नावाची भाषा होती, अशी कल्पना या प्राच्यवादी इतिहासकारांनी मांडली। आणि त्याच्याबद्दल त्यांना कुतूहलही होतं, म्हणून जे की प्राच्यवादी इतिहासकार कोणाला म्हणावं, तर ज्या अभ्यासकामध्ये युरोपमधील जे काही अभ्यासक होते त्यांना भारतीय संस्कृती आणि म्हणजेच पूर्वेकडील संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्याबद्दलचं कुतूहल जागृत झालेलं होतं। आणि या कुतूहलापोटी त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे, जे आदर सन्मान त्यांनी जे निर्माण केला आणि त्यांना त्या कुतूहलामधून जे लेखन केलं त्याला पाश्चिमात्य इतिहास लेखन असं म्हणतात। मग या इतिहास लेखनामध्ये काही इतिहासकारांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं। त्यामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना करणारे सर विल्यम जोन्स, ज्यांनी 1784 मध्ये कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे भारतीय वाङ्मय आणि भारतीय साहित्याचा अभ्यास कसा होता याचा सुरुवात केलेली होती। त्यामुळे एशियाटिक सोसायटीतर्फे जी काही सर विल्यम जोन्समुळे भारतीय इतिहासाला एक नवी चालना या ठिकाणी मिळालेली आपल्याला सांगता येते। त्यानंतर दुसरे जर्मन तत्वज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते म्हणजे फ्रेडरिक मॅक्स मुलर
यांना आपल्याला इतिहासाचा अभ्यासक म्हणून करावा लागेल. यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय गटातील आहे अशी अति प्राचीन भाषा आहे असं त्यांनी नमूद केलं आणि ती एक त्याचीच शाखा असावी आणि त्यामधूनच आलेली संस्कृत सुद्धा त्याला सुद्धा महत्व आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग संस्कृत सुद्धा इंडो युरोपीय भाषांची शाखा आहे असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी हितोपदेश नावाचा ग्रंथ असणारा जो संस्कृत भाषेमध्ये होता त्याचा अनुवाद जर्मन भाषेमध्ये केलेला आपल्याला दिसतोय. आणि त्यानंतर द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड या ठिकाणी प्रकाशित केले. त्यामध्ये आपण जर बघितलं तर फ्रेडरिक मॅक्स मुलर हे भारतीय साहित्य आणि भारतीय भाषा यांचा अभ्यास करणारे एक तत्वज्ञ म्हणून आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच त्यांनी ऋग्वेदाचं संकलन केलं. ऋग्वेदाचं संकलन करून या ठिकाणी तो 6 खंडामध्ये प्रसिद्ध केलेला आपल्याला सांगता येतो. मग या ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवादही त्यांनी केला. मग हे जेम्स मिल असतील, फ्रेडरिक मॅक्स मुलर असतील, हे प्राच्यवादी इतिहासकार आहेत. पण या ठिकाणी प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागे काही साम्राज्यवादी हितसंबंधही होते. साहजिकच आहे, आपण जर विचार केला तर हे सर्व ब्रिटिश अधिकारी किंवा जर्मन तत्वज्ञ इतर काही हे सर्व जरी बघितलं तर हे पाश्चिमात्य देशातले असतील. म्हणून यांच्या लेखनामध्ये काही ना काहीतरी आपल्याला साम्राज्यवादी हितसंबंध आहेत असे प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सैद या विद्वानानं केलेलं आहे. म्हणून प्राच्यवादी इतिहासकारांनी जरी इतिहास लिहिला असला तरी तो इतिहास साम्राज्यवादी दृष्टिकोन समोर ठेवून किंवा साम्राज्यवादी हितसंबंध लक्षात घेऊन या ठिकाणीच लेखन केलेलं असावं असं एडवर्ड सैद यांचं मत होतं. मग याला अनुसरून हे प्राच्यवादी इतिहास लेखन अशा पद्धतीने भारतीय किंवा पूर्वेकडील देशांसंबंधी असणाऱ्या कुतूहलापोटी लेखन झालं. पण त्यासोबतच ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्या देशाबद्दल काहीतरी लेखन घडावं यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाची सुरुवात झाली 19व्या शतकामध्ये. आणि यामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीचा भर, कारण इंग्रजी शिकवणुकीमध्ये भारतीय या ठिकाणी पुढे आलेले होते आणि इतिहासकार लेखनामध्ये प्राचीन वैभवाचा अभिमान, आपली संस्कृती, आत्मजाणीव जागृत करण्याकडे या ठिकाणी भारतीय इतिहासकारांचा कल आपल्याला दिसून येतो. आणि मग यामधूनच असणारा राष्ट्रवादी इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये असणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारताच्या पूर्वग्रहित इतिहासाचा त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. जो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून इतिहास लेखन या ठिकाणी जे झालेलं आहे याचा विरोध करण्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि या इतिहासामध्ये भारतीय राष्ट्रवादी इतिहासकार लेखनाने भारताच्या इतिहासाचा सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि अशा असताना एकीकडे वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष सुद्धा या ठिकाणी झाल्याचं किंवा आक्षेपही राष्ट्रवादी इतिहास लेखकांवर केला जातो की यांनी मुळामध्ये राष्ट्रवादी इतिहास लिहिण्यामध्ये जे काही खरं आहे, जे वास्तववादी आहे ते या ठिकाणी दूर गेल्याचं आक्षेप या इतिहासकारावर, कोणत्या राष्ट्रवादी इतिहासकारांवर तो आरोप केला जातो की यांनी वास्तववादी चिकित्सापूर्वक छाननी न करता राष्ट्राच्या हिताचं किंवा भारतीय संस्कृतीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केलेले इतिहास अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांच्यावर केला जातो. मग या इतिहासकारांमध्ये कोण आहे तर महादेव गोविंद रानडे आहेत, रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहेत, विनायक दामोदर सावरकर आहेत, राजेंद्रलाल मिश्र आहेत, रमेशचंद्र मुजुमदार आहेत, काशीप्रसाद जयस्वाल आहेत, राधा कुमुद मुखर्जी आहेत, भगवानलाल इंद्रजी आहेत, वासुदेव विष्णू मिराशी आहेत, त्यानंतर अनंत सदाशिव आळतेकर, ही अशी राष्ट्रवादी इतिहासकारांची उदाहरणे आपल्याला देता येतात. मग या ठिकाणी राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर म्हणजे मराठा सत्तेचा उदय
जे आहे विस्तारानं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही मराठी सत्ता ही अचानक घडलेली घटना नाही किंवा अचानक असा पेटलेला वनवा नाहीये, तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ चालू होती आणि त्याच्यातून जे आहे की मराठी सत्तेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. कारण जर आपण बघितलं तर मराठी सत्तेचा, मराठी साम्राज्याचा संस्थापक म्हणून जरी आपण शिवाजी महाराजांकडे बघितलं की त्यांनी मराठी सत्तेचा पाया या ठिकाणी घातलेला आहे. मग ती एक चाहूल जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो की अनागोंदी कारभार आणि ज्या पद्धतीनं शेतकरी असतील, सामाजिक वातावरण, त्यामध्ये जिजाऊने आपल्या मुलाला घेऊन मराठी सत्तेची जी या ठिकाणी केलेली आहे. मग याच्यातूनच आपल्याला दिसून येतं की मराठी सत्तेचा सुरुवात किंवा उदय ही एक अचानक घडून आलेली घटना नाही. त्यामागे शहाजी महाराज असतील, इतर त्यांचे मावळे असतील, त्यांच्यासोबत करणारे, म्हणून शिवाजी महाराजांना पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं सामाजिक सांस्कृतिक मध्ये या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये राहून आपली जी आहे सत्ता या ठिकाणी स्थापन करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली दिसून येते. आणि त्यामधून जे आहे की अचानक हे घडलेलं सर्व काही नाहीये, याच्या मागे फार मोठी असं एक व्यापक कल्पना आपल्याला दिसून येते. म्हणून जे आहे की द राईज ऑफ द मराठा पॉवर यामध्ये न्यायमूर्ती गोविंद नानडे यांनी मराठी सत्तेचा उदय कशा पद्धती मांडला हे आपल्याला लक्षात येईल. मग त्यानंतर दुसरे इतिहासकार ज्यांचं नाव आपल्याला येतं, जे की भारतीय मराठी भाषेचं लेखन करणारे आणि प्रसिद्ध इतिहासकार म्हणून ज्यांचं नावलौकिक येतं, जे भाषाशास्त्रामध्ये उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन ज्यांनी केलं ते म्हणजे विका राजवाडे यांनी एक मराठ्यांच्या इतिहासाची साधना असणारा असा एक शीर्षक असणारा 22 खंडांचं या ठिकाणी काय केलेलं आहे, ग्रंथ प्रकाशित केला, ज्याचे 22 खंड आहेत. मग या 22 खंडामध्ये त्यांचं असं मत आहे की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण समग्र जीवन दर्शन आहे, की ज्यामध्ये राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या छाकेत किती नसतात. म्हणजे बघा, आपल्याला इतिहास म्हणजे आपण काय म्हणतो की राजकीय घडामोडी, राजकारण आणि कशा पद्धतीने सत्ता हस्तगत केली इथपर्यंतच हे महत्वाचं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन इतिहास जे आहे की भूतकालीन समाजाचं कशा पद्धतीने व्यक्ती जगत होता, समाजाचं जीवन दर्शन कसं आहे हे दाखवण्याचं काम या ठिकाणी जे आहे की विका राजवाडे यांनी केलेले आहे. आणि हे मांडत असताना काय केलं पाहिजे, त्यांचा एक आग्रह होता की हे सर्व मांडत असताना कागदपत्रांच्या आधारेच हा इतिहास मांडला गेला पाहिजे. म्हणजे अस्सल कागदपत्रांच्या आधारे हा जर इतिहास मांडला तर जनतेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने इतिहासाची ओळख होईल. म्हणून त्यांनी पुण्यामध्ये विका राजवाडे यांनी 7 जुलै 1910 रोजी इतिहास संशोधनाचा उद्दिष्ट समोर ठेवून भारत इतिहास संशोधक मंडळाचं स्थापन केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये मानवी इतिहास काल, स्थळ यांनी बद्ध झालेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रसंगाचं वर्णन द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी काळावर आणि विशिष्ट परिस्थितीवर, स्थळावर या ठिकाणी असा विस्तारित दाखवला पाहिजे. आपण ज्यावेळेस आपण बघितलं की ज्ञानाचं पुरातत्व म्हणून मायकल फुको यांनी सांगितलं आणि झालेल्या घटनांचं, स्थितीचं स्पष्टीकरण कसं दिलं पाहिजे, स्थित्यंतरांचं वर्णन करून सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीचं ज्ञान या ठिकाणी होईल. अशाच पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी विका राजवाडे यांनी मांडली की काळ, स्थळ आणि व्यक्ती यांची सांगड घालून ऐतिहासिक संदर्भ किंवा याची संज्ञा कशाला देता येईल तर त्या इतिहासाला देता येईल. अशा पद्धतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये विका राजवाडे सुद्धा यांचं सुद्धा महत्वाचं आहे की यांनी जो आग्रह धरला की वास्तववादी लेखन करण्यासाठी अस्सल कागदपत्रांचा वापर केला गेला पाहिजे. त्यासोबतच आपण भारतीय इतिहासकारांमध्ये दुसरे इतिहासकार म्हणून ज्यांचा विचार करता येईल ते इतिहासकार म्हणजे
विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लिखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की विनायक दामोदर सावरकर यांचे अनेक ग्रंथही प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये काही गीतही प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये माझी जन्मठेप हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं लेखन असलेले. मग यामध्येच द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा जो असणारे 1857चे स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या पुस्तकाला फार असं महत्त्वाचं आहे. यासोबतच अनेक इतिहासकारांनी जे आहे की राष्ट्रवादी इतिहासाच्या प्रभावाने प्रादेशिक इतिहास लिहिण्यावर सुद्धा निर्माण झालेली ही राष्ट्रवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली. मग हळूहळू जे प्रादेशिक इतिहास स्थानिक लेवलचा इतिहास लिहिण्यामध्ये भारतामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मग या ठिकाणी स्वतंत्रपणे या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधलेलं आपल्याला सांगता येतं. चौथा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील इतिहास लेखन. मग स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये इतिहास लिहिण्याकडे एकीकडे राजघराण्यांचा इतिहास लिहिण्यावर भर होता. मग इतिहास लेखन केलेला असताना सांस्कृतिक सामाजिक आर्थिक इतिहासही लेखन या ठिकाणी केल्या जाऊ लागलेलं होतं. मग त्याच काळामध्ये समाजामध्ये विज्ञान अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी सांस्कृतिक पैलू यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली आणि या विचारलेखनामधून 3 टप्पे 3 प्रवाह या ठिकाणी सुरुवातीला आले आणि या 3 प्रवाहांचा आपल्याला या ठिकाणी जे प्रवाह आलेले आहेत स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी 3 टप्पे या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचे 3 आहेत. त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन आहे, वंचितांचा इतिहास आहे ज्याला आपण सब ऑल्टर्न इतिहास म्हणू आणि त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास. मुख्यतः आपण पहिला मार्क्सवादी इतिहास पाहूया की ज्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध ह्यांचा मध्यवर्ती विचार या ठिकाणी या इतिहास लेखनामध्ये होते आणि याचा जो आहे की सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणे. जसं आपण बघितलं की कार्ल मार्क्स यांनी सांगितले की उत्पादनाची साधने ज्यांच्या मालकीची असतात ते इतरांचं शोषण करतो आणि यामधून जे घडून येणारी घटना आहेत हा जो आहे की मानवी इतिहास आहे. म्हणून जे अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा इतिहास असतो असं सांगण्याचं कार्ल मार्क्स होतं. म्हणजे जे की ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं असतात जी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मानवाचा संबंध येतो ते सर्वसामान्य लोकांवर जे की काही वेळेस परिणाम करत असतात. काही वेळेस आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात यायला लागतं की उत्पादन जे आहे की या ठिकाणी ज्यांच्याकडे आहे ते त्यांच्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य लोकांवर त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर परिणामही होऊ शकतो. म्हणून मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये जाती व्यवस्थेत बदल कसा गेला याचा सुद्धा अभ्यास केला आणि मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्यांमध्ये काही इतिहासकारांचा विचार करावा लागतो. त्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसांबी आहेत, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आहेत, रामशरण शर्मा आहेत, कॉम्रेड शरद पाटील हे या ठिकाणी आहेत. मग हे सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक असणारे अमृत डांगे यांनी जे आहे एक ग्रंथ लिहिले. ते सर्व संस्थापक जे असणारे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असणारे आहेत आणि यांनी प्रिमेंटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक लिहिलं आणि ह्या इतिहास लेखनामधून भारतीय इतिहासाबद्दल या ठिकाणी लिहिण्याचं काम भारतीय जाती व्यवस्था असेल या सर्व गोष्टींचा भारतामध्ये साम्यवादी विचारसरणीचा विचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मग वंचितांचा इतिहास भारतीय इतिहास लेखनामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये सुरुवात झालेलीच होती, पण वंचित समूहाचा इतिहास सुद्धा या ठिकाणी लिहिण्याचा गरज भासू लागली. या परंपरेतूनच आपल्याला असं म्हणता येईल की इतिहास लेखनाच्या समाजाच्या तळाशी असणाऱ्या व्यक्तींचं, कारण वंचित म्हणलं बहुजनांचा जे विचार करण्याचं काम या ठिकाणी इटालियन जे असणारे तत्वज्ञ
अँटिनिओ ग्राम यांनी मुळामध्ये ही कल्पना मांडलेली होती की तळाशी असणाऱ्या समाजामध्ये जे वंचित बहुजन घटक आहेत यांचं सुद्धा लेखन या ठिकाणी केले गेलं पाहिजे. अशा म्हणून या वंचितांचा इतिहास, लोक परंपरांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला महत्वाचं कारण म्हणतं. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावर जे आहे की मग वंचितांना न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय इतिहासकारांमध्ये रणजित गुहा यांनी सुद्धा केलेलं आहे. मग वंचितांचा इतिहास मांडण्याचं काम भारतामध्ये याच्याही अगोदर झालं, पण राष्ट्रवादी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये थोडासा बाजूला गेलेला आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये दोन इतिहासकार महत्वाचे ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेली, स्वातंत्र्य लढा एकीकडे चालू होता आणि वंचितांसाठी मोठ्या प्रमाणावर ज्यांनी काम केलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांची नावं आपल्याला दिसून येईल. मग महात्मा फुले यांनी गुलामगिरी असेल, त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड असेल, सार्वजनिक सत्य धर्म असेल, ब्राह्मणांचे कसब असेल, असे काही ग्रंथ लिहून या ठिकाणी वंचितांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केलेला जातो. या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये शूद्र अतिशूद्रांचा या ठिकाणी विचार त्यांनी नव्यानं उलगडून दाखवण्याचं काम केलं ते म्हणजे गुलामगिरी या पुस्तकातून. धर्माच्या नावाखालील स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांचं शोषण कसं होतं हे महात्मा फुलेंनी दाखवून देण्याचं काम केलं. त्यासोबतच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाला न्याय मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करावा लागतो की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे की भारताची राज्यघटना तर लिहिलेली आहे, पण या वंचित घटकांना, या बहुजन घटकांना समोर ठेवून मोठ्या प्रमाणावर लेखन केलं. आणि ते लेखन केल्यामध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला, हू वेअर दी शूद्राज, म्हणजे कोण आहे शूद्र या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. कारण समाजामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मनुष्य हे जे आहे काया, रूपा आणि रंगाने सारख्या प्रमाणात दिसून येतात. मग या ठिकाणी कोणीही या ठिकाणी शूद्र नाही हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. द अनटचेबल हा एक ग्रंथ केला आहे की या ठिकाणी अस्पृश्य म्हणून जे ओळखले जाते यांच्याबद्दल काही इतिहास सांगण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे वंचित बहुजन घटकांना न्याय, त्यांची जी अवस्था आहे हे मांडण्याचं काम महात्मा फुले आणि त्यासोबतच असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा केलेलं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपल्याला तिसरं गोष्ट जी सांगता येतं की स्त्रीवादी इतिहास. स्त्रीवादी इतिहासामध्ये आपण बऱ्याच प्रमाणे पुरुष प्रधान किंवा पुरुष अभ्यासकच या ठिकाणी भारतीय इतिहासाचे लेखन करत असताना किंवा त्यांनाच महत्त्वाचं स्थान देत आलं, पण त्या दलने आपल्याला काही स्त्रियांचं सुद्धा नाव या ठिकाणी घ्यावं लागतं की त्यांनी सुद्धा भारतीय इतिहास किंवा भारताबद्दलच्या स्त्रियांचं लेखन करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यांनी काम केलेलं आहे त्या इतिहासकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनही त्यांनी केलं आणि त्यांनी सुद्धा नव्यानं होत असलेल्या स्त्रियांच्या स्थानाचा विचार सुद्धा या ठिकाणी मांडलेला आहे. 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव पुढे येतं आणि त्याने 1882 मध्ये स्त्री पुरुष नावाचा ग्रंथ लिहिलेला असतो. स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर 1888 मध्ये रमाबाई रानडे यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ प्रसिद्ध केला, ज्याच्या माध्यमातून महिलांच्या बद्दलचं मांडण्याचं काम केलेलं आहे. मग स्वातंत्र्योत्तर कालखंड, हे स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अनेक घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी वागणूक ही चांगल्या प्रकारची नव्हती. चूल आणि मूल आणि कोणत्याही प्रकारे स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्य या ठिकाणी नव्हतं. स्त्री ही पूर्णतः बांधील गेलेली एखाद्या गोठ्यातल्या गायीप्रमाणे स्त्रियांची अवस्था या ठिकाणी झालेली होती. मग यावरही बरेच लेखन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसांबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री
नावाचा एक ग्रंथ किंवा पुस्तक लिहून याचा उल्लेख करता येईल की यामध्ये महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांनी कशा पद्धतीनं काम केलं याचा उल्लेख यांनी केला। त्यामध्ये पंडिता रमाबाई असतील, भारतातील पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रखमाबाई असतील, स्त्रियांच्या जीवनावरील निबंध लिहिण्याचं काम मीरा कोसांबे यांनी केलेलं आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जाती यांच्या बाबतीमध्ये अनेक लेखन केलं। त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं महत्त्वाचं आहे। रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन टेस्टिमोज या माध्यमातून आत्मचरित्र लिहिण्याचं आणि त्यांच्या माध्यमातून स्त्रियांच्या त्या आत्मचरित्राच्या निबंधाचं संकलन करण्याचं काम या ठिकाणी शर्मिला रेगे यांनी केलेलं आहे। अशा पद्धतीने स्त्रीवादी इतिहास या ठिकाणी समोर आलेला आपल्याला सांगता येतो। मग विशिष्ट प्रणालींचाच आश्रय न घेता इतिहास लेखन करण्यामध्ये आपण हे बघितलं की कोणकोणत्या प्रणाली आल्या। त्यामध्ये मार्क्सवादी आली, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास अशा पद्धतीच्या प्रणाली आल्या, ज्यामध्ये वसाहतवादी आहे, प्राच्यवादी आहे, राष्ट्रवादी। मग या आश्रय न घेता इतिहास लिहिण्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ जैन असतील, रियासतकार गो सरदेसाई असतील, त्र्यंबक सेजवलकर असतील, यांचा नामोल्लेख करावा लागतो की यांनी कोणत्याही कशाही पद्धतीचा या ठिकाणी आधार या ठिकाणी घेतलेला आहे। मग मराठी रियासत जी आहे इतिहासामध्ये मोठी कामगिरी करलेली जी गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत लिहून रियासतकार या नावाने ओळखलं जातं आणि त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास या ठिकाणी लिहिलेला आपल्याला प्रकाशित केलेला दिसून येतो। अलीकडच्या काळामध्ये ज्या इतिहासकारांचं नाव येतं त्यामध्ये यदी फडके असतील, रामचंद्र गुहा असतील, या संशोधकांनी सुद्धा मोठी कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे इतिहास, भारतीय इतिहास लेखनामध्ये ज्या सामाजिक राजकीय चळवळींचा प्रभाव होता आणि त्याच दृष्टीने मग भारताचा स्वतंत्र आणि समृद्धी कशा पद्धतीने विकसित होत गेली याचा इतिहास, याचा समोर इतिहास मांडण्याचं काम या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतो। म्हणून पूर्वी पहिले दोन्ही पाठ या ठिकाणी आहेत की यामध्ये एक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा, या दोन्ही भागांचा आपल्याला जर दोन्ही पाठांचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येते की मोठ्या प्रमाणावर आपल्याला इतिहास कसा लेखन केला जातो याची ओळख झालेली असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले दोन पाठ या ठिकाणी झालेले आहेत, याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आपल्यापर्यंत आली असेल। धन्यवाद।